वॉन्ट टू सेल ओल्ड फर्निचर. ओके मॅम चला हां. इंटरव्ह्यूची वेळ झाली आहे. इंटरव्ह्यूची वेळ झाली. अगं पण इथे फर्निचर किती जुनं आहे. हे बदलायला पाहिजे यार सगळं. का जुनं फर्निचर ठेवलं आहे? मॅम पण जुनं फर्निचर ते जुनं ते सोनं असतं. एक मिनिट, मी तुमच्या दोघींच्या काहीतरी फर्निचरच्या गप्पा ऐकल्या, त्या काय एक्झॅक्टली चालू आहे? या म्हणतात की जुनं झालंय फर्निचर, पण जुनं ते सोनं असतं ना. एक्झॅक्टली जुनं ते सोनं असतं. आणि आज मी सुद्धा असं तुमच्या ऑफिसमध्ये माझ्याकडचं जुनं फर्निचर घेऊन आलोय. बघायचं आहे? या आत या. सो हे आहे मी आणलेलं जुनं फर्निचर आणि आमच्या चित्रपटाचं नाव सुद्धा तेच आहे, जुनं फर्निचर. त्यातलं मी आत्ता म्हटलं अगदी सागवानी लाकडाचं जे फर्निचर असतं, जे कधीही विकू नये, ते वर्षोनवर्ष खूप चांगलं राहतं, तसं हे फर्निचर आहे. आणि हे का ते आता तूच सांगशील. खरं तर जुनं फर्निचर या चित्रपटाची सगळी टीम आपल्याकडे आली आहे आणि जसं भूषण म्हणाला की सागवानी लाकडाचं दर्जेदार फर्निचर माझ्या शेजारी बसलं आहे. खरं तर जुनं फर्निचर या टीमचे सगळे कलाकार आज आपल्याकडे आलेले आहेत आणि ह्या चित्रपटाचं जे एक वाक्य आहे ते मला खूप आवडलं आहे की या म्हाताऱ्याला आता अडवूनच दाखवा. तर आता असं म्हणण्याची कदाचित वेळ येईल की या चित्रपटालाही आता अडवूनच दाखवा, कारण बॉक्स ऑफिसवर कदाचित हा खूप हिट होणार आहे. जुनं फर्निचर हा शब्दच खूप खरं तर नवीन आहे चित्रपटाच्या नावासाठी. मला पहिला प्रश्न महेश मांजरेकर सरांना विचारायचा आहे की महेशजी, असं नाव ठेवावं असं तुम्हाला का वाटलं? जुनं फर्निचर ह्या चित्रपटाचं नाव ज्येष्ठ नागरिकांची याच्यात कथा आहे. खरं तर घराघरात बघितली जाणारी ही कथा आहे. ही रोज कुठून ना कुठून कमी अधिक फरकाने आपण ऐकत असतो. हे नाव कसं सुचलं? नाही, बऱ्याच वेळा मी असं कोणातरी ऐकलं की तशी ज्येष्ठ नागरिकांनी तेव्हा चाललं जुनं फर्निचर. थोडं म्हणजे ते मस्करीत म्हणतात, जे मला कुठेतरी रजिस्टर झालं. आणि मग मला ना असं खरंच वाटतं की आपण ते म्हणजे माझ्याकडे एक बेड होता जो असा पडून होता आणि तो कुठे फेकायचा का, पण तो जरासा पॉलिश केला त्याची व्हॅल्यू एवढी वाढली ना, आता सगळे तो बेड बघून म्हणतात रे कुठून आणला, काय आणलं. तसंच आहे नात्यांचं पण. म्हणजे ते आज तुम्ही जुनं फर्निचर जे अडगळीत टाकलं असते जर असं पॉलिश करा, तिची क्वालिटी आणि तिची आज तुम्हाला इटालियन फर्निचरमध्ये पण मिळत नाही. नात्यांचं पण तसंच आहे, जराशी काळजी घेतली ना की सगळ्यांसाठीच चांगलं येते. त्यामुळे हे नाव जुनं फर्निचर. त्या जुन्या फर्निचरला स्वतःचा एक रुबाब असतो. तुमचा पण इंडस्ट्रीमध्ये एक वेगळा असा रुबाब आहे, म्हणून मी तुम्हाला जुनं फर्निचर म्हटलं. खरं तर हा रुबाब कसा कॅरी केलात तुम्ही? नाही, रुबाब काही नाही. मी तो माझा काही रुबाब बिबाब नाही आहे असं लोकांना उगाच असं वाटत असतं. मी आपला एक साधा सरळ माणूस आहे. पण उगाच एक माझ्याबद्दल एक अफवा आहे की जी लोक मला ओळखतात ना खरी, त्यांना माहिती आहे मी काय असतं की तुम्हाला एक शील्ड पण मेंटेन करावी लागते थोडीशी. ती आपण एक मेंटेन करत असतो. पण जी लोक माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी माझा रुबाब बिबाब नाही. आय एम अ फ्रेंड ऑलवेज. महेश सर, या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजतो. त्यामध्ये कमेंट जर पाहिल्या तर सामाजिक विषयाला हात घातलेला आहे. पण हा चित्रपट पाहिला तर एक आपण एक समाज पाहतो, त्याच्यामध्ये एक कणखर बाप असतो. म्हणजे एकीकडे पाहतो तो फाटकी बनियान घालून मुलांसाठी काम करणारा असतो, तर एकीकडे चित्रपटात दुसरं एक चित्र पाहायला मिळतो, तो कणखर बाप. तर या दोघांची तुलना आणि चित्रपटातून नेमकं काय संदेश आहे, काय सांगायलाबद्दल? नाही, मला ना परत तो रडणारे हालअपेष्टा सहन करणारे असे वडील नको होते. खरं म्हणजे ना थोडासा उगाच गैरसमज होऊ नये, हा सिनेमा इज नॉट अबाउट मुलं जी आईवडिलांचे हाल करतात, त्यांना त्रास देतात. हा तसा नाही आहे सिनेमा. आणि मग ते आईवडील सहन करतात आणि मग ते बराच वेळ खोकतात आणि ना असं ते तसं नाही आहे. हा सिनेमा इज नॉर्मल लोक ज्यांना वाटतं ना आपण आईवडिलांची खूप काळजी घेतो, हा त्यांच्यासाठी आहे. हा बघ, आईवडिलांना छळणारे किंवा त्रास देणारी पर्सेंटेज खूप कमी आहे. पर्सेंटेज जास्त कुठले जी अरे आम्ही आईवडिलांची काळजी घेतो, पण तुम्ही खरंच काळजी घेता का? खरंच तुम्ही त्यांना समजून घेता का? तुम्ही खरंच थोडेसे सेन्सिटिव्ह आहात का? हा त्या लोकांचा सिनेमा आहे. त्यामुळे ह्यातला मुलगा माझा विलन नाही आहे. तो पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल काय आहे ते. पण मला वाटतं आज जे आपण गृहीत धरतो ना आईवडिलांना, म्हणजे मला मध्ये ना कोणीतरी एकाला प्रश्न विचारला की तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू कोण? तो म्हणाला की माझा हा डिरेक्टर, त्यांनी मला हे केलं. अरे म्हटलं मूर्ख माणसा, हा ऑलवेज सेकंड इम्पॉर्टंट असतो ना. मोस्ट इम्पॉर्टंट कोण असेल? आई वडीलच ना. म्हणजे ते नसतील
तर हा प्रश्न कोणाला विचारला असता? हे इतकं सिम्पल आहे. तर जर का तुमच्या आयुष्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आई वडील असतील तर त्यांना तुम्ही तेवढं काय म्हणतात त्याला, तुम्ही त्यांची काळजी घेता का? त्यामुळे हा पिक्चर तसा म्हणजे मेलोड्रामा नाही आहे. असा मुलं खूप त्रास देतात, त्यांची जमीनच विकतात, मग त्यांना घराबाहेर काढतात, मग त्यांना जेवण देत नाही, असं काही नाही आहे. हा पिक्चर खऱ्या अर्थानं त्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्यातला मुलगा मी आहे, ह्यातला मुलगा कोणी आहे नॉर्मल, ज्यांना वाटतं आपण आईवडिलांची खूप काळजी घेतो. आपण खरंच काळजी घेतो का हे आपल्याला आज मला माझे आईवडील नसताना मला लक्षात येतं की नाही रे, काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्यात. हे मला नॉर्मल लोकांना दाखवून द्यायचं की नाही रे, जर असं एफर्ट घेतलात तर तुम्ही त्यांना खूप काय आहे ते, एक ती स्टेज अशी असते ना की त्यांनी आयुष्यभर एक विचार केला असतं की आम्ही सगळं केलं मुलासाठी, कसं काढलं, आता एक वेळ आलं की आम्हाला, आणि छोट्या छोट्या गोष्टी ते सांगत नसेल कदाचित मुलाला काय वाटेल, पण त्या आतमध्ये राहून ना त्यांचं एक डिप्रेशन वाढत जातं. तर ते फक्त मी कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पिक्चरमध्ये. की माझा पुढचा प्रश्न तुम्हा सगळ्यांनाच आहे. खरं तर जेव्हा असे पिक्चर येतात म्हणजे हा जो चित्रपट आहे जुनं फर्निचर घराघरातल्या संघर्षाची कहाणी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. जेव्हा बागबानसारखा चित्रपट आला आणि आजही जेव्हा जेव्हा तो दुपारच्या वेळेला खास करून टी व्हीवर लागतो तेव्हा मुलं उगाच अपराध गंडात जातात आणि आईवडील उगाच हळहळतात असंही चित्र घराघरांमध्ये दिसतं. तर याच्यावर तुमचे अनुभव काय आहेत आणि मुळात जुनं फर्निचर हा चित्रपट नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे का? एकतर हा बागबान नाही आहे कुठल्याही अँगलने, म्हणजे त्याचं काही घेणं देणं नाही. बागबान त्या कॅटेगरीमध्ये येतो, थोडासा मेलोड्रामा, पण बाजू दाखवण्याचं काही नाही. मी फक्त एक जी वस्तुस्थिती आहे ती दाखवली. मी नाही वडिलांची बाजू घेतली, नाही मुलांची बाजू घेतली. तुम्हाला त्यातनं काही घ्यायचं ते घ्या. त्यामुळे हा प्रिचिर आहे, म्हणजे आज मुलांनी बघताना पण त्याला तो एम्बॅरेस होऊ नये पिक्चर बघून, माझं समत आहे. कळलं म्हणजे त्याला की नाही रे माझी बाजू खूपच वाईट दाखवली, तसं काही नाही आहे. हे ज्या आज बऱ्याचशा गोष्टी आज सोसायटीमध्ये आहेत त्यांना आपल्याला कधी त्याचा विचारही करत नाही, त्या दाखवल्यात. आणि थोडंसं तुम्हाला रिअलाईज करता आलं तर दॅट इज मला खूप आनंद होईल की आपण, मलाही काय वाटायचं ना, मी अरे मी आईवडिलांचा एकदम काळजी घेतो, बऱ्याच गोष्टी चुकल्यात माझ्याही. तसेच आणि हा बागबान नाही आहे, एक मला खूप जाहीर करायचं आहे. उगाच ते ट्रेलर बघून खाली हा बागबानच आहे, मग कोणीतरी संतानच आहे, कोणीतरी, अरे मी म्हटलं आधी बघा ना पिक्चर, कशाला आपल्या अकलीचे तारे तोडत आहे, बघा. आणि प्रत्येक पिक्चरला कुठे कुठेतरी असतं ते तुम्ही सगळे सण करता. आपला मराठी पिक्चर आला की हे लोक असे बसतात, हा कुठला पिक्चर असेल, एक तर कुठला तरी तमिळ पिक्चरचा का तेलुगू पिक्चरचा का मल्याळम पिक्चरचा, अरे आपला बघा ना. बरं ते कुठल्या मध्येचं काय नटसम्राट 2, नटसम्राट मीट्स कोर्ट, असे प्रत्येकजण आपले. तर मी म्हटलं बघू दे, म्हटलं हा बागबान तर लांबून नाही आहे. आलं आहे की तो बागबान पिक्चर, आता परत कशाला करू मी. सचिनजी, तुम्ही न्यायाधीशाची भूमिका करता आहात या चित्रपटामध्ये. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आपल्याकडे कायदेसुद्धा तयार करण्यात आले, तर या बाजूविषयी तुम्हाला काय वाटतं? कायदे पुरेसे आहेत का, ते आणखी तयार व्हावेत का? आपल्याकडे कायद्याची निर्मिती नेहमी समोर होणाऱ्या अन्यायांवर आधारित असते. म्हणजे जेव्हा असं दिसतं की ज्येष्ठ नागरिकांना चांगलं वागवलं जात नाही आहे, तर काहीतरी ह्याला नियमन असावं म्हणून केलेले असतात. आमच्या सिनेमामध्ये हा जो खटला आहे तो जज म्हणून माझ्यासमोर चालतो आणि त्यातला जो मुद्दा आहे तो खरं तर त्या जजना संभ्रमात टाकतो की काय करावं. त्यांना एका बाजूनी असं वाटत राहतं, म्हणजे ही आयडेंटिफाईज विथ महेशच्या कॅरेक्टरबरोबर, पण ते कायद्याच्या एका चौकटीत राहून कसं दिसेल असं. तर ती एका काय म्हणतात त्याला, अगदी कायदा इतका कोरडा वाटू नये याची जबाबदारी माझ्यावरती होती आणि ती खूप छान आली. पण हे खरं आहे की आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांना अजून प्रोटेक्शन देण्याची गरज आहे, जरूर आहे. आलेल्या बातम्यांवरनं असं वाटतं आता.
आपल्याकडे सध्या एकत्र कुटुंब पद्धती ही लोप पावलं चालली आहे. आणि समजा जर आपण मिडल क्लास फॅमिली पाहिली तर आता जी मेट्रो सिटी पाहिली तर घरं फार लहान पडतात. मग अशा वेळी आई वडील एकीकडे राहतात, मुलगा आणि मग जी बायको असेल ते एकीकडे राहतात. तर मग यामध्ये तुम्ही दोघांचा संपर्क जो असतो, आई वडील आणि मुलाचा जो संपर्क असतो, तो कशा प्रकारे त्यांनी बांधून ठेवला पाहिजे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काय एक संदेश आहे की त्यामधून एक मेसेज जाईल? मी अगदी समजू शकते की जागांमुळे हा खूप वेळेला वेगवेगळं राहायला लागतं. पण मला वाटतं मी अमेरिकेमध्ये खूप मुलं बघितली आहेत जी आईवडिलांशी अगदी दिवसातनं 2-3 वेळेला बोलतात, व्हिडिओ कॉल्स होतात, नातवंड बोलतात. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही इथे राहणारेच कधी कधी करत नाहीत इनफॅक्ट, पण तिकडे राहणारे बरेच मी बघितलेत की जे अगदी टचमध्ये असतात रोजच्या रोज आईवडिलांशी. मला वाटतं की आपण ना फोनला खूप इम्पॉर्टन्स देतो हल्ली. आपण ते रील्स बघण्यात आपण जो काही वेळ घालवतो त्यातली 5 मिनटं काढून जरी आपण आईवडिलांशी बोललो किंवा तुम्ही कसे आहात विचारलं ना, तेवढंसुद्धा बास होईल त्यांना. सो मला ना ह्याच्यावरती एक छोटंसं ॲड करायचं आहे. म्हणजे इनफॅक्ट लोअर क्लास आणि मिडल क्लास ती जागेचा अभाव असला तरी आईवडिलांना जपतात. हा जो प्रॉब्लेम आहे तो हायर मिडल क्लास म्हणजे आहे जागा सगळे, पण वेळ नाही. बिकॉज माय इव्हनिंग्ज आर ऑक्युपाईड. मला संध्याकाळी इथे जायचं असतं, मला इथे जायचं असतं. दोघे नवरा बायको काम करत असतात. मग त्यांचं काय करायचं? म्हणजे आय हॅव सीन, म्हणजे तुम्ही चाळीत बिळीत जागा, आई वडील म्हणजे 4 भाऊ लग्न झालेले तरी कुठे कुठे माळ्या बिळ्यावर ॲडजस्ट होतात, पण आई वडिलांना ठेवतात. तर ते जे अजूनही लोअर क्लास आणि मिडल क्लासमध्ये आहे ना, ते खरंच कौतुकाला पात्र आहे. ह्यांना आता काय झालं आहे, म्हणजे जागा असूनही पण मग करायचं काय? संध्याकाळी आम्ही नसतो, आमचं संध्याकाळचं माझी जिम असते, ह्यांचं ते असतं, त्याचं ते असतं. मग हे करणार काय? मग पैसे आहेत तर मग ठेवा ओल्ड एज होममध्ये. असं पण बऱ्याच गोष्टी, म्हणजे नॉट एव्हरीबडी. पण त्याला मी तेच म्हटलं ना की आता त्यांचेही प्रॉब्लेम मी समजू शकतो. काही जेन्युइन प्रॉब्लेम्स असतात, दोघे काय करायचं. पण तुम्ही आपण काही करू शकतो का? म्हणजे ह्यांना तो लाईफ कसं चांगलं जास्त होऊ शकतं. म्हणजे ओल्ड एज होममध्ये काय होतं, यांना 2 वेळा गोळ्या दिल्या जातात, 2 वेळा जेवण दिलं जातं, सकाळी आंघोळ घातली जाते. ह्याच्या पलीकडे काय त्यांचं आयुष्य ते आहे का फक्त? म्हणजे दे आर मरेपर्यंत यांना बघा, हे नको ना. हे म्हणजे त्यांना लेट देम एन्जॉय द लाईफ, मजा करू दे की त्यांनाही. ओल्ड एज होम ही संकल्पना जी होती ती आधी फार पापी दृष्टीने पाहिली जायची की मुलाने आईवडिलांना ओल्ड एज होममध्ये ठेवलं. पण आता काही काळ आपण पाहिलं तर आता सध्याची ती गरज बनत चालली आहे. तर मग एक आयडियल मुलगा म्हणू शकतो आपण किंवा एक आयडियल आई वडील म्हणून कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत की त्याने या ज्या काही समस्या उद्भवतात आपल्या समोर येतात सामाजिक विषयांमधून, तर या कमी होतील? नाही, कमी नाही होणार. आणि सी ओल्ड एज होम्स ची कल्पना आपल्या इथे, म्हणजे ती काय पुण्याला काय ते अथर्व ना, अथश्री ते यांनी केलं आहे, छान केलं आहे की. म्हणजे ती थोडीशी काळजी घेतली की त्यांनाही तिथे मिक्स होता येईल, त्यांना त्यांची लोक म्हणजे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील, गप्पा मारतील, मुलं येतातच आहेत, राहण्याची सोय चांगली, एंटरटेनमेंट आहे, मी ते म्हणतो. म्हणजे आणि मुलांनी दे हॅव टू सी टू इट दॅट ॲटलिस्ट आठवड्यातनं 2-3दा त्यांनी जाऊन भेटावं, त्यांना रोज फोन करावा. असं काही करता येईल का? म्हणजे आता हे मी त्यांना नाही सांगू शकणार, हे त्यांनी आपापलं बघायला पाहिजे. पण सी हा प्रॉब्लेम आहे हे नाकारत नाही मी. आज जागेअभावी, आज कसं की मॅन वुमन दोघी आर वर्किंग, त्यामुळे ते आधीच्या काळी कसं असायचं की बाई घर सांभाळायची, त्यामुळे कोण ना कोणतरी असायचं घरात. मला आश्चर्य कुठे वाटतं माहिती तर सांगतो मी. म्हणजे काही काही लोक असे आहेत मग ते खूप म्हणजे असे हायर मिडल क्लास रिच पीपल घरात पेट्स ठेवतात. मग एकतर मग दोघे कसे जाणार, पेट आहे, आई वडील जाते, पेट आहे, आणि मग जायचं असेल मग त्यांना कोणतरी एक केअरटेकर येतो पेटचा, हे नसताना. हेच आई वडिलांसाठी करू शकतात की नाही? पेटसाठी कोणतरी मग येतो, मग त्याची काळजी घेतो. माझ्या एक मित्राची मुलगी आहे, ती हेच काम करते. म्हणजे
तिला फोन येतो की अरे आम्ही चाललो आहे पेट आहे, मग ती जाऊन त्यांच्याबरोबर राहते 2-3 दिवस त्या पेटबरोबर. पण ते 24/7 राहते. तेवढंच इम्पॉर्टन्स, थोडं त्याच्यापेक्षा जरा कमी दिलं तरी चालेल, पण ज्येष्ठ नागरिकांना ते. या चित्रपटात सुनेची भूमिका तू केलेली आहेस. बेसिकली असं बरेचदा होतं की आईवडिलांची काळजी घेतली नाही किंवा आईवडिलांचे काही हाल झाले तर मुलाच्या आधीही सुनेला टार्गेट केलं जातं. तर ह्या चित्रपटात तुझी नेमकी कशी भूमिका आहे, तू कशी सून आहे? आणि मेधाताईंनाही मला विचारायला आवडेल की नवऱ्यांच्या आईवडिलांची काळजी घेणं हे सुनेचं कर्तव्य आहे असं मानताय का तुम्ही? तर 1 बाय 1. मी पहिल्यांदा दुसरं हे करीन की तू म्हणालीस की आईवडिलांची काळजी घेणं हे सुनेचं, मला वाटतं 100% आहे. तुम्ही ज्या घरात राहता कुठल्याही, म्हणजे मी आईवडिलांचंच नाही सांगणार, म्हणजे नवऱ्याच्याच आईवडिलांची नाही, कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला कधीही मदत लागली ना आणि तुम्हाला जर शक्य होत असेल ना तर ती खरंच जाऊन करावी. आणि त्याच्याकरता काही तुम्हाला फार करायला लागत नाही. त्यांच्याबरोबर बसून एक 10 मिनटं गप्पा मारून आलात ना तरी त्यांना बरं वाटतं. कारण त्यांचा प्रॉब्लेम असो की त्यांना वेळ कसा घालवायचा कधीतरी माहीत नसतं. मला वाटतं TV सिरियल्स प्ले अ बिग रोल इन त्यांचा तो जो वेळ जातो ना. मला आठवतं मला आईला मी फोन केला की नको माझं हे चाललं आत्ता नको, मला नंतर फोन कर. आणि मला ते आवडायचं ऐकायला, कारण मला वाटतं की चल दे आर बिझी, दे आर हॅपी, हे एवढं कळायचं. पण तेच वाटलं मला की आपण जर जाऊन एक 10 मिनटं गप्पा जरी त्यांच्याबरोबर मारून आलो ना तेवढंच त्यांना हवं असतं. सो आणि सुनेचा रोल तीच सांगेल. I think always एक misconception आहे daughter in laws जास्ती की they're the evil ones, you know. They're always coming into the family and causing problems, सारखं. So ही स्टोरी अशी नाही आहे, म्हणजे ओके मे बी असं दिसू शकतं, पण काय आहे ना, शी कम्स फ्रॉम अ डिफरंट स्कूल ऑफ थॉट. तिचं माइंड वेगळं आहे, ती प्रॅक्टिकल आहे, ती एवढी इमोशनल नाही आहे, ती ॲम्बिशियस आहे, ती सपोर्ट करते तिच्या हजबंडला आणि ती मॉडर्न आहे. तर तिचं विचार खूप वेगळा आहे आणि तिची in-laws वेगळे आहेत. सो आय थिंक ते क्लॅश आहे, पण इट्स अ नाईस वे ऑफ टेलिंग अ स्टोरी की यू नो देर आर डिफरंट जनरेशन गॅप्स आहेत अँड वी हॅव टू लर्न टू अंडरस्टँड नवीन जनरेशन आणि जुनं. So I think that's what it is. ही जे उगाच ना, म्हणजे सून म्हणजे काही एलियन नाही आहे का. सून पण कुठून तरी पडली नाही, तिचे पण आईवडील आहेत की. म्हणजे ज्यावेळेला आपण आईवडिलांची काळजी घ्या, वाय डू यू ऑलवेज लुक ॲट द सन. मुली पण घेतात की, आणि इनफॅक्ट मुली खूप छान घेतात काळजी. माझं म्हणणं आहे की एक काय असतं की एकदा लग्न झालं की ज्या सुना येतात त्यांना कायम त्यांना एक 100% मुलगा आपल्याकडे हवा असतो. आईला वाटत असतो इतका वेळ 100% माझ्याकडे, पण तो माझ्याकडे हवा असतो. त्यात त्या रस्सी खेचीमध्ये ते एक इगो ट्रिप आणि वनअपमॅनशिप होते. पण मुली खूप छान काळजी घेतात की. त्या म्हणजे आपण सुना ह्या कुठून एलियन नाही आहेत, त्या काही कुठून, त्यांना पण आईवडील आहेतच की. नाही, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. आजवरच्या कहाण्या, चित्रपट, नाटकं जी काही आहेत आईवडिलांविषयी असणारी, मुलाच्या आईवडिलांवरती खूप बोललं गेलं आहे. आजचा जो जमाना आहे तो एकुलती एक मुलगी असण्याचा सुद्धा आहे. 1 चाइल्ड अशी जनरेशनची पॉलिसी आहे. निर्माते इथे शेजारीच बसलेत. तुम्ही मुलींच्या आईवडिलांवरती चित्रपट काढणार आहेत का? मुलांच्या आईवडिलांवर काढून झाला आहे? हो नक्की. जर अशी कोणती स्टोरी मिळाली आणि जर महेश सरांनी उद्या असं काही लिहिलं तर ते पण करू. पण इथे मुलींच्या आईवडील किंवा मुलांच्या वडील हा विषयच नाही आहे. आईवडील म्हणजे आईवडीलच असतात सगळ्यांचे. आपण जेव्हा लग्न करतो, इवन आता माझी वाईफ आहे, तिचे आईवडील हे माझेच आईवडील आहेत तसेच. आणि मुळात म्हणजे या चित्रपटाचा जो मेन विषय आहे ना, आपण जेव्हा आईवडिलांची सेवा किंवा त्यांना सांभाळणं, तर आपण हा जो प्रश्न आहे ना, हे एक मटेरियलिस्टिक किंवा आपण त्यांना कोणती सुखसोयी किंवा फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, हेच सांभाळणं असं आपण समजून घेतो. पण त्याच्या व्यतिरिक्त कधीकधी ना त्यांना ऐकून घेणं किंवा वेळ देणं हे पण एक सांभाळण्याचा एक भाग असतो. की फक्त सुखसोयी पुरवणं किंवा त्यांची फॅसिलिटीज त्यांना देणं किंवा त्यांची व्यवस्था करणं हा तर मूळ प्रश्न आहेच, तो तर आपल्याला सोडवाच लागतो. पण कधीकधी आपल्याला त्याच गोष्टी 10 वेळा विचारतील, तर त्यांना पेशंटली ते ऐकून घेणं आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं
हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तोच तुम्हाला याच्यात कळेल. म्हणजे फक्त त्यांना आपण त्यांना राहण्याची सोय केली हे हा वेगळा भाग झाला. कधी कधी त्यांना काही बनायचं असतं, त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते आपण दुर्लक्ष करतो. तर ह्या चित्रपटात तुम्हाला तो अँगल दिसेल की फक्त सुखसोयी नाही आहेत, एक लेंड युअर इयर्स बोलतात ना की त्यांना ऐकून घेणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे, त्यांना सांभाळून घेण्याचे आहेत. तुम्ही चित्रपटात पण अशा 2 जनरेशनला सांभाळताय, ज्येष्ठ कलाकार, ज्येष्ठ नागरिक वर्ग आणि युवा वर्ग. तर मग काही जमलिंग झालं चित्रपट निर्मितीच्या वेळी? नाही, खूप कम्फर्टेबली झाला चित्रपट आणि त्याच्यात मी एक थोडा पुढच्या लेटेस्ट स्टेजमध्ये आलो आता. पण चित्रपट आधीच, कारण की सरांचं ते कन्व्हिक्शन होतं की आपण हे करायचंच आहे आणि म्हणजे माझ्याकडे चित्रपट आला, नंतर गेला, परत आला माझ्याकडेच. तर मी ते माझं नशीब समजतो की हे एक चांगलं चित्रपट माझ्या हातून घडणारच होता आणि तो खूप सुंदरपणे झाला आहे. म्हणजे सगळ्या एक डिपार्टमेंट्सनी खूप चांगलं काम केलं आहे, म्युझिक असू दे, ॲक्टर्स, आर्टिस्ट, डायरेक्शन, आणि ते सगळं जुळून आलं, एक चांगला योगायोग झाला आहे. तर आशा करतो की प्रेक्षकांना ते आवडेल. आता या चित्रपटाच्या बाबतीत विषय चालला, निर्मात्यांनी सांगितलं की नवीन संकल्पना घेऊन महेश सर काही चित्रपट लिहितायत का, अशी एक चर्चा आहे की तुम्ही एका नेत्यावरती चित्रपट बनवणार होतात आणि त्याचं नावही ठरलं होतं. तर मग तो चित्रपट कुठपर्यंत आलाय? नाही, मी ना, माझं वय काय आता, मी जुनं फर्निचर आहे. मला ना 24 तासापूर्वी काय बोललेलं आठवत नाही, त्यामुळे आपण विषय बदलूया. नाही, मला माहिती नाही, मला आठवतच नाही काही. म्हणजे मी काय बोललेलो मी. हां, आपण जुनं फर्निचरबद्दल बोलूया. माझं आता त्याला मी ॲड करतो. काय झालं ते, आपण ना एका वयात ती माणसं येतात आणि ती जी आईवडिलांनी लहान मुलाला जरा काहीतरी लागलं, पडलो, काय रे काय लागलं, सुधला का? नाही ग आई, पडलो. मग चल डॉक्टरकडे, मग एक्सरे काढ, मग हे काढ. अगं आई, काही नाही आहे, फ्रॅक्चर असता तर मी नसतो चालू. नाही, तू चल पहिला हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळं करून सगळ्या तपासण्या करणारे आईवडील ज्या सांगतात, अरे जरासं मला कमरे होतं ग वयानी, बघ की तिला पण नाही की काय आता ह्या वयात काय दुखणार नाही का आई? माझं जरा नसा शोल्डर हे झालं, ते फ्रोझन होतो या वयात. हा फरक आहे फक्त. ते काही जात नाही, तो फ्रोझनच असेल पण त्यांना न्या ना, ते म्हणते वा होणार ठीक, हे म्हणा ना. त्यांना सांगू नका फ्रोझन आहे, ठीक होणार नाही आहे. एक तर त्यांचं वय, त्याचं तुम्ही डिप्रेशनमध्ये टाकता, कळलं. आणि जुनं फर्निचर मला सगळं आठवतं काय बोलायचं ते. मी मुलाकडेच येते थेट. त्यांनी काही संकल्पना सांगितल्या. भूषण, पहिलं तर तुझं अभिनंदन, कारण वडिलांची इच्छा होती की तू महेश सरांसोबत चित्रपट करावा आणि यामध्ये तू त्यांच्या मुलाची भूमिका करतोय. काय एकंदरीतच समीकरण होतं, बाबांच्या काय भावना होत्या? माझी सुद्धा इच्छा होती, वडिलांची होतीच, पण त्याचबरोबर माझी सुद्धा इच्छा होती आणि खूप योग्य वेळी हा चित्रपट आला आहे असं मला खरंच वाटतं. ते तर खूपच खुश होते, कारण की इतक्या वर्षांपासून म्हणताय ते फायनली झालं. आणि जेव्हा शूटला सुरुवात केली सगळ्यात आधी मी आईवडिलांना सांगितलं होतं आणि खूप आनंद झाला होता बाबांना. आणि त्यातून की सर डिरेक्ट करतायत, त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे, त्याचबरोबर ते कामही त्यात करतायत. ते वडिलांची भूमिका करणार आहेत आणि मी मुलाची भूमिका करतोय आणि कम्प्लिटली. आणि त्यातून मला खरं तर इतकं साम्य वाटलं हा चित्रपट करत असताना, कारण की सर म्हणाले तसंच ही त्या मुलाची गोष्ट आहे जो आईवडिलांची काळजी घेतो. आणि जेन्युनली मला सांगायला आवडतं, मी आईवडिलांची काळजी घेतो. आम्ही मुंबई, पुणे असं वेगवेगळ्या शहरांमध्ये जरी राहत असलो तरी त्याप्रमाणे कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि ओव्हरऑल हे काळजी घेणं हे आहेच. पण तरीही या चित्रपटामुळे कळलं की कुठेतरी आपण सुद्धा कमी पडतो. वेअर आय कॅन पुल अप माय सॉक्स, कुठे मी अजून स्वतःच सुधारणा करू शकतो. आणि त्याचबरोबर आई वडील सुद्धा आजकाल खूप ॲडमेंट असतात. म्हणजे आत्ता सरांनी जसं उदाहरण सांगितलं, ती काळजी घ्यायला मुलांची तयारी असते की बाबा म्हणतायत बाबा दिसतायत तुमचे गुडघे दुखतायत, चला नी रिप्लेसमेंटची गरज. आणि मला हे आत्ता टीव्हीवर सांगायला आवडतंय, जे कोणी माझ्या बाबांना ओळखतात आणि भेटत असेल प्लीज त्यांना कन्व्हिन्स करा, कारण की गेले 3 वर्षांपासून त्यांना डॉक्टरांकडे पण नेऊन आणलंय. ते जे त्यांच्या नी रिप्लेसमेंटसाठी आम्ही त्यांना मागे लागलोय पण तयारच होत नाही. तर त्यामुळे कधी कधी असं असतं, ही पिढी तयार आहे, मी सगळी काळजी घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा. नाही, पण तेही काळजी करतात की परत आता ह्या वयात म्हणजे मुलाचा खर्च होतो, हा पण नाही, पण तरी विचार करतात कशाला तो खर्च वाढवा, आता काय ह्या वयात मी कुठे जाणार आहे धावायला, हा थॉट असतो त्यांचा.
ती भीती पण, आणि हे गरजेचं आहे मोर दॅन एनिथिंग. आणि हे सांगून झालं की आज तुम्ही रिप्लेसमेंट केली तर पुढची 20 वर्ष तुम्हाला चांगली मिळणार आहेत. तुम्ही जेवढं डिले कराल ते तुमच्यासाठी. तर त्यामुळे असं आहे की ही पिढी एकीकडे तयार आहे, तर हे मिसकम्युनिकेशनसुद्धा आहे. तर त्यामुळे ते कसं कमी करता येईल इज बेसिकली कम्युनिकेशनमधनं आणि कन्व्हिन्स करून अशा गोष्टी आहेत. थोडा मी डायव्हर्ट झालो कारण की हे ऐकल्यानंतर माझं झालं हो पण हे कोणीतरी कन्व्हिन्स करा किंवा बाबा भेटल्यावर कोणीतरी सांगा. पण कमिंग बॅक, हो डेफिनेटली की हे जे आहे की आपल्याला जे वाटतं की आपण सगळं व्यवस्थितच करतोय, तर हेच आईवडिलांसाठी पण खूप मोठी स्वप्न आहेत. म्हणजे आत्ता जसं मी म्हणतोय मला नी रिप्लेसमेंट करायचं, अरे ते ठीक, पण साधा बाबांना आधी जाऊन त्यांना काय आवडतं, खायला काय आवडतं, ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन डिनर करूया. दिस मीन्स अ लॉट ऑल्सो. तर आपण हे मोठं सगळं करण्याच्या नादात या छोट्या गोष्टी मिस करतो. तर त्यामुळे त्या कुठेतरी गरजेच्या आहेत आणि या बाकीच्या तर होतच राहतील. ह्याची जाणीव कुठेतरी या चित्रपटाने करून दिली. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तशी एक वडिलांची बाजू आहे, अशी मुलाची बाजू आहे. आता तू मुलाची भूमिका साकारली आणि तू तुझ्या पद्धतीने बरोबर आहे असं एकंदरीतच त्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर तुला ते सीन करताना, शूट करताना असं कुठे रिलेट झालं का की लाईफमध्ये ही गोष्ट ती आणि शूटिंगमधली ती रिलेट झाली का, किंवा ती सेम आहे आणि तिथे मी चुकलो किंवा इथे हे मी बरोबर केलं? यातलं तो सुद्धा जसं रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय आईवडिलांची, ते मला खूप सिमिलर वाटलं. आणि तेच की ही सगळी मोठी स्वप्न बघत असताना मायन्यूट डिटेल्स मिस होत आहेत की नकोय बाकी सगळं कर, पण त्याच्यापेक्षा बेसिक जे आहेत, साधं एक फोन करणं. मी परवाच हे अजून एक रिअलायझेशन झालं आपल्याच फिल्मच्या, जुनं फर्निचर याच फिल्मच्या प्रमोशनच्या वेळेला. आम्ही सुरुवात केली गुढीपाडव्याच्या दिवशी आणि गिरगावला मस्त एकदम हे असं तिकडे यात्रेत होतो. आणि असं झालं की आज चित्रपटातून जसं हे होतं की आईवडिलांबरोबर वेळ पण घालवायला पाहिजे. तर आज गुढीपाडवा, वर्षातला पहिला दिवस, तर आईवडिलांबरोबर घालवायला हवं. पण मी कुठे तर प्रमोशन्समध्ये, तर कामामुळे असं होतं आपलं की आपल्याला वेळ नाही घालवता येत. पण हाच थॉट आला, पण मी फोन करू शकत होतो ना सकाळी निघताना त्यांना. फोन सोडा, आजकाल आपल्याला अवेलेबिलिटी आहे की फोनवरती असतोच आपण. इंस्टाग्राम आणि व्हिडिओ कॉल करू शकतो साधे, की येऊ नाही शकलोय पण तरी हे बघ आज मी निघालो, हे कपडे घातलेत. हा एक कितीसा वेळ लागला असता, 2 मिनटं 3 मिनटं घाईत बोललो, आई थोडं घाईत कॉल केलाय पण तुला फक्त हा लुक दाखवायचा होता, इनफ आहे. पण ते केलं का मी? ते नाही केलं. तर ही जाणीव कुठेतरी या चित्रपटातून होते. म्हणजे आपण खूप नाही, आपलं आयुष्य खूप वेगळं, या पिढीचं इतके चॅलेंजेस आहेत, पण आहे ना तो वेळ, नका येऊ, तुम्हाला सारखं भेटता नाही येते, दे विल अंडरस्टँड इट, पण तो टच राहणं एक कुठेतरी तो गरजेचा आहे असं नक्कीच जाणवतं. सचिनजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे का की जी आजही बोचते, आईवडिलांबाबत आपण असं करायला नको होतं किंवा त्यांचं ऐकायला हवं होतं या वेळेला, कुठलीही लहानपणीची असली तरी? आता मी अशा वयात आहे की माझी आई असं म्हणायची, म्हणजे माझी मुलं आता मोठी आहेत, तर आई असं म्हणायची की काय बदललं आहे ना जग, सारखे आईवडील मुलांना सॉरी म्हणत असतात. तर मला ते इतकं जाणवलं होतं की अरे सॉरी सॉरी वगैरे. म्हणजे माझे आईवडील, धाक हा धाक असतो आपल्याकडे. आता आपण मुलांना धाकही दाखवू शकत नाही, इतकं ते सगळं झालं आहे. तर माझी पिढी, मी असं मानतो की अशी मधली सँडविच झालेली पिढी आहे की ज्यांनी आईवडिलांचं ऐकलं आहे. आणि आता ते जे ऐकलं आहे ते जर आपल्या मुलांना सांगायचं असेल तर 2 वेळा विचार करावा लागतो, कारण काय उत्तर समोर नाही येईल याची खात्री नसते. तर हे खरं आहे की मी प्रश्न विसरलोय काय. काही बोचतंय का? कधी मारबीर खाल्ला असेल तर? मारबीर तर खाल्लाच अगदी. आणि मला नेहमी असं वाटतं की माझी आई असं नेहमी म्हणायची की माणसाचा सगळ्यात मोठा गुण कोणता? तर मी म्हणायचो काय नाही, बुद्धी, हे ते, अभ्यास, ते असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. तुला नाही, सगळ्यात मोठा गुण संयम. तर तो जो संयम आहे तो आई असताना मी राखला नाही आणि मी खूप रागीट होतो. आज मी खूप बरा आहे. आणि तर पण त्यावेळेला स्वतःला सावरलं नाही, याचं खरं आता वाईट वाटतं किंवा पश्चात्तापही होतो. मग अनेक वेळा मी बोलून अनेक गोष्टींमध्ये नुकसान स्वतःचं करून घेतलं आहे. आणि हे आई मला सातत्यानं सांगत होती की अरे नको असं बोलत जाऊस, यात तुझं नुकसान होईल. आणि ते झालं. माझं नुकसान झालं. आई तू बरोबर सांगत होतीस, हे मी आईला सांगितलं नाही कधी. दॅट आय फील व्हेरी बॅड अबाउट. आणि आज म्हणजे समजा ती आत्ता बघत असेल तर तिला लक्षात येईल की जे मी सांगत होते ते बरोबर होतं, हे तरी निदान त्याला कळलं.
पण हे पुन्हा मी माझ्या मुलांना सांगू शकत नाही किंवा त्यांना समजून घेऊ शकत नाही असं मला सातत्याने वाटतं. कारण आत्ताची जी मुलं आहेत ती काय म्हणतात त्याला, मी मॅन्युअल मोडमध्ये असेन तर ती ऑटो मोडमध्ये आहेत. त्यामुळे इट टेक्स एन एफर्ट टू गेट टू देम. सो त्यामुळे मी दोन्हीकडनं माझ्या चुका झाल्या आहेत आणि त्या चुकांचं आता परिमार्जन कसं करायचं, तर जुनं फर्निचरसारख्या सिनेमात काम करायचं आणि काहीतरी उत्तरं शोधायचा प्रयत्न करायचा. महेशजी, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडनं काय शिकलात आणि अशी कुठली गोष्ट आहे का किंवा या सिनेमातला असा कुठला प्रसंग ज्याच्याशी तुम्ही रिलेट केलात? म्हणजे अख्खा सिनेमाच म्हणजे मला वाटतं आई वडिलांमध्ये काय माझं अस्तित्व त्यांच्यामुळे. म्हणजे माझी आई अजिबात शिकलेली नव्हती, पण ती भयंकर नॉलेजेबल होती. आपण बऱ्याचशा कधी गल्लत करतो एड्युकेशन आणि नॉलेजमध्ये, पण तिला ते येत होतं सगळंच. म्हणजे खूप मार खाल्ला आहे आम्ही आईवडिलांचा आणि तरी आमचा अजिबात काही कंप्लेंट्स नाहीत. आम्ही आज अरे खूप काठी बिटीनी धोपटून बिपटून व्यवस्थित मार खाल्ला आहे आम्ही. म्हणजे काही नाही, हातानी पायानी काठीनी सगळ्यांनी मार खाल्ला आहे. आणि त्याचं म्हणजे आज ते सचिन जसं म्हणालं ते आज म्हणजे मुलांना काही बोललं तरी मग ते मला अरे कुठल्या जमान्यात राहतोय आपण. आणि आमची पिढी आता कदाचित तुमच्या पिढीला ते होणार नाही, कारण तुम्हाला ती सवयच आहे की आईवडिलांचं ऐकायचं नाही. म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे मी, आजच्या नवीन पिढीला आम्ही इंडिपेंडंट आहोत. आमचा प्रॉब्लेम होतो कारण आम्ही तेही बघितले आणि हेही बघितले. आम्हाला बदडून काढलेलं आईवडिलांनी तरी काही बरं त्यांच्यात काही वाईट होतं का नाही. आज म्हणजे तुम्ही डोळे वटारले तरी मग ते बाबांनी वटारले ते आई येऊन सांगते तू असं नाही करायला पाहिजे. ते आता तिला आपल्याला उद्या सायकॅट्रिस्टकडे न्यायला लागणार आहे. अरे अरे डोळे वटारले मी, सायकॅट्रिस्ट काय करणार आहे. बरं मग आईने ओरडलं तर मग वडील सांगतो तू असं नाही बोलायला पाहिजे होतं, ती डिप्रेशनमध्ये. आता कुठलं डिप्रेशन. तर तो पण आई वडिलांकडनं सगळंच शिकलो गं, सगळंच. म्हणजे कंपॅशन शिकलो, लोकांना घरी आणून जेवायला घालायला शिकलो. म्हणजे एक फॅन्टॅस्टिक म्हणजे मी माझी आई, वडील आमचे थोडासा त्यांचा अल्कोहोलचा प्रॉब्लेम होता त्यामुळे, पण बाकी मस्त माणूस. पण आईकडनं खूप म्हणजे मी खूप मिस करतो तिला. बेसिकली सगळ्यांना घेऊन एकत्र चालायचं मी तिच्याकडनं शिकलो. यू कॅन नेवर सेल अलोन, हे तिचं कायम असायचं. म्हणजे माझ्याकडे रात्री कधीही कोणी आलं, म्हणजे दिवसा आलं किंवा रात्री 3 वाजता आलं तरी आई म्हणायची काय जेवणार आहेस. आमच्याकडे कधी चहा किंवा बिस्किटं कधीच, आमच्याकडे बिस्किटं नसायचीच, पण आमच्याकडे काही नाही तरी कुळथाचं पिठलं असायचे 5 मिनटात बनतं. त्यामुळे ते खूप शिकलो की शी वॉज अ व्हेरी व्हेरी कम्पॅशनेट वुमन. आणि वाईट तेच वाटतं की तिने आयुष्यभर काम केलं, खस्ता खाल्ल्या, पण ज्यावेळेला असं मजा करायला पाहिजे होती तेव्हा ती नाही. सॉरी म्हणायचं आहे आईवडिलांना कशासाठी? काय कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी? खूप गोष्टी आहेत, खूप खूप. म्हणजे मला म्हणजे ना आमचा एक जो ट्रेलर ज्यांनी कापला ना, तो म्हणजे दादी पिक्चर बघतो ना ट्रेलर कापताना, तो आला बाहेर, मला म्हणाला मी ढसाढसा रडत होतो सिनेमात. म्हटलं का रे. तो म्हणतो माझे आई वडील जिवंत नाहीत, मला त्रास होतोय की मी आता सॉरी कसं म्हणणार. म्हणजे काही गरज नसते, पण आज ते गेल्यावरच का आपल्याला कळतं की आपलं हे चुकलेलं म्हणजे काही नाही. आपण थोडा वेळ दिला असतं तर काय झालं असतं. कळलं. म्हणजे ते काही बोलतात ते ऐकून घ्या ना. आपण पहिलंच असं म्हणतो किती वेळा सांगणार. अरे किती वेळा सांगणार. म्हणजे तुम्हाला गधड्यांनो 50 वेळा तुम्ही एकाच प्रश्नाची उत्तरं दिली आहेत ना त्यांनी. आज त्यांनी जराच आणतं दिस इज अ मेडिकल फॅक्ट ना की त्यांना आता डिमेन्शिया आहे की अल्झायमर, पण ते तुम्ही कधी समजून घेणार. ते तुम्ही हाऊ डेअर यू टेल देम. तुम्ही किती वेळा परत तेच म्हणणार. तुम्हाला माहिती आहे ना ते का विचार आहेत पुन्हा तेच. तरी हाऊ कॅन वी से दॅट. तरी समजवा ना बाबा, दे आहे उत्तर. काय तुमची जीभ पडणार आहे का ते दुसऱ्यांदा उत्तर दिली तर. ह्या गोष्टी खूप हे मी लोकांना नाही म्हणत आहे, हे मीही केलंय. हां मेधाताई तुम्ही? नाही, मला ना आई नेहमी सांगायची तू आई झालीस ना की तुला कळेल. आणि हे मी इतके वेळा ऐकायचे ना तिच्याकडनं, आणि आज मला ते खरंच
कळतंय ती काय बोलायची ते. आणि मला वाटतं हे ना ते चक्र आहे. मला हे पुढच्या पिढीलाही हा अनुभव येणारच आहे. म्हणजे जे आत्ता नवीन फर्निचर आहेत ना त्यांनासुद्धा ते जुनं झाल्यानंतर परत ते ह्याच्यामधनं जाणारच आहेत. नाही मला नाही वाटत महेश, शेवटी इमोशन्स असतात. रिलेशनशिप्स किती संपले ना, त्यांचं त्यांनी जग बांधलंय जे खूप इलेक्ट्रॉनिक मीडियावर अवलंबून आहे. त्यांना त्याच्यात त्यांचे इमोशन त्याच्यात शोधलेत. त्यांनी काही नाही त्याच्या पलीकडे त्यांना जायचं म्हणून ते डिप्रेशन आणि एन्झायटी एक्झॅक्टली. आम्हाला पुढे होत्या, आम्हाला कधीच नव्हत्या. ते आम्हाला मार खाऊन रफ टफ झालेली तुमची पिढी आहे. नाही नुसती आमच्याकडे बाकी आम्हाला ऑक्युपाय करायला खूप गोष्टी होत्या. ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज होत्या सगळं होतं. बागेतल्या कैऱ्या चोरणं होतं. म्हणजे आम्ही हे काहीच नाही करत गे आजची पिढी. खाली जाऊन खेळणं होतं. नुसतं झाडावर कुणाच्या तरी दुसऱ्याच्या झाडावर चढून कैऱ्या चोरण्यामध्ये जी मजा ना जगात कशात नाही आहे मजा ती. कधी घेतली यांनी मजा? झाडावर तरी चढतात काही मुलं. आम्ही चढायचो आणि आमचे आई वडील काही म्हणायचे नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या झाडावर म्हणजे आज मला विचार करतो की इथून पडलो असतो तर डायरेक्ट मेलो असतो, पण चढायचो. पतंग कुठे अडकली, आज पतंगी उडवत नाही का. जो आनंद होता ना आमचा, आम्हाला शिव्या घालायचे आई वडील जेवताना, नाही चमचा द्यायचं नाहीत, मग उडवतोच ना पतंग. कारण मांजाने त्या बोटं कापलेली असायची, चमचा ते नाही खा ती झोंबायची. पण पतंग झाडात अडकली आहे ती कुठून त्या फांद्यातनं जाऊन काढली आहे ग. यांनी काही फक्त रील्स बघितले आहेत ग, त्याचाच राग आहे. आता पतंगीचे रेळ उडवायला सुरुवात करू आपण. मला तुमच्या दोघांकडे यायचं आहे की त्यांच्या आठवणी वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांनी मार खाल्ला आहे, मनस्वी म्हणाला तसं ते रफटप आहेत. पण तुमची जनरेशन अशी आहे की तुम्ही ते म्हणतात की आम्ही सॉरी बोलायचं विसरून गेलो. पण तुमचं असं काही आहे का जे आई असेल बाबा असेल त्यांना सांगायचं आहे आणि तुम्हाला वेळ मिळत नाही, पण TV 9च्या माध्यमातून? यू वॉन्ट टू से फर्स्ट? फॉर्च्युनेटली मी म्हटलं तसं आईवडिलांशी इतका कम्युनिकेशन खरंच खूप चांगला आहे की सॉरी, लव्ह यू या गोष्टी आम्ही बोलतो. म्हणजे कधीच असं राहिलं नाही आहे. सॉरी याचं होईल की म्हणावं तसं वेळ नाही देता येत आणि तो देता येऊ शकतोय, त्याची पॉसिबिलिटी आहे. ही जुनं फर्निचर या चित्रपटाने त्याची जाणीव मला करून दिली. आणि कधी कधी जे चिडचिड होते, जसं मगाशी सचिन सर खूप म्हणाले ते अगदी पटलं की आई वडील पण सॉरी म्हणतात ते खूप ऑड वाटतं. म्हणजे मला माझ्या आईबरोबरचं एक कन्व्हर्सेशन आठवतं आहे की मला आईला सांगावं लागलं, आई माझी आई शिक्षिका आता रिटायर झाली आहे आणि तिचा खूप धाक असायचा. म्हणजे आज जे काय मला घडवलं आहे ते कम्प्लीट श्रेय माझ्या आईचं आहे. म्हणजे बाबासुद्धा म्हणतात की हे आईचं श्रेय, की दोघांचं नाही, ह्याच्यात खूप जास्त वाटतं हा आईचाच आहे. आणि ती आईचा धाक असायचा, आज उलट झालाय. माझा धाक कधी वाटायला लागला तिला. म्हणजे मला बसून म्हटलं, आई तू घाबरते का? मी अजूनही घाबरायला पाहिजे? मी जर चुकीचं बोललो, आवाज तर मला म्हणायचा आवाज खाली कर ना, चालतं हो घरातनं, या आवाजात बोलायचं नाही, हे बोल ना, कुठे गेलीच. हे उलट असं होतं. आणि जे मलाही जाणवलं की रागात बोलल्यानंतर आवाज खाली, नजर खाली, हे जे होतं हे कधी चेंज झालं. कधीतरी त्यांचा तो विश्वास येऊन होतो की आपली आहेत मुलं बरोबर, आणि ते एक रोल्स इंटरचेंज होतात ऑटोमॅटिकली, की आपण आईवडील हे एका पॉईंटनंतर मुलासारखी वाटायला लागतात. तर त्यामुळे ते कुठेतरी त्याचं हे आहे. पण हे होत असताना जी त्यांच्यावरती कधीतरी चिडचिड होते, कधीतरी आवाजवर चढतो, किंवा घरी गेल्यानंतर वेळ न देता फोनमध्ये असतो. कारण की बऱ्याच वेळेला आता असं दिसतं की फोनवर पण ती कामं बरीचशी चालू असतात, काही इन्व्हॉइसेस पाठवणे, काहीतरी चालू आहे, तर दिसताना फोनवर पण त्याचा एक वेळ ठरू शकतो. आणि एक या चित्रपटानंतर मी ठरवलंय की चिंचवडला, पुण्याला जेव्हा आई वडिलांकडे जातो, एक दिवस तरी असं ठरवायचं की तिघांनीही, कारण की असं नाही की मुलंच फोनवरती असतात, आजकाल आई वडीलही खूप जास्त फोनवर असतात, की विदाऊट फोन, वायफाय बंद आणि फोन बंद ठेवून आपण एक दिवस घालवायचं. मग सामान आणायचं ते नाही ऑनलाईन मागवायचं, ते खाली जाऊन आपण आणू, दोघं मिळून आणू. एक बाबांच्या स्कूटरवरती मागे बसून जायचो, तसं आज गाडीतनं बाहेर आपण जाऊन सामान आणू. ह्या गोष्टी करायला पाहिजे. हे सगळं खूप इझी झालंय, त्याच्यामुळे तो फोनमध्ये कंटिन्युअसली असतो. तर या गोष्टी करणार की फोन बंद, काय कॉल्स, एक इमर्जन्सी नंबर ठेवायचा, पण एकमेकांशी असा एक दिवस घालवलाच पाहिजे. महिन्यातनं निदान एक दिवस तरी असा घालवला पाहिजे, आणि तो मी घालवीन हे वचन देतो. अनुषा, तुला हाच सेम प्रश्न आहे. आणि या व्यतिरिक्त परदेशात वावरणं तुझं जास्त आहे, तर परदेशातली आई वडिलांची संस्कृती आणि आपल्या देशातली यामध्ये काय फरक जाणवतो? आय डोंट थिंक घरात काय वेगळं असतं, कारण आय लिव्ह इन अ महाराष्ट्रीयन हाऊस होल्ड, सो सेम रूल्स असतात. ऑस्ट्रेलियामध्ये का पुण्यामध्ये असं काय वेगळं नाही आहे. पण आय थिंक भूषण इज करेक्ट.
कधी कधी रोल्स इंटरचेंज होत आहेत and now they're scared of us. I don't know why. But I think they're dhalai and you can't stop it. But Meda ma'am was completely correct. My mom always used to say, when you become a mom, you'll know. I'm not. I nahi dhali. But I have 2 dogs. आणि त्याच्यातच मला कळलं की किती सॅक्रिफायसेस करायला लागतं खरं अँड आय थिंक माय एंटायर लाईफ इज because of my mother. So I bow down to her. मी 5% नाही करू शकते जे तिने केले माझ्यासाठी आणि बहिणीसाठी आणि सगळ्यांसाठी. So I think my mom is superwoman. I can't do anything that she does. But ते generation वेगळंच होतं आणि म्हणूनच ही कॅरेक्टर अवनी, I think I relate to her a little bit because I am a modern girl who isn't like my mother, me nurturing आहे पण वेगळं, so it's just a different, it's nothing is bad, but it's just different. And I think definitely we could strive to be more like our parents, definitely, but I think we just have to find a balance. अजून म्हणजे मी काय बोलू, I think a balance is necessary, definitely. शेवटाकडे जाण्यापूर्वी आता आपण एक रॅपिड फायर राऊंड करूयात. तर ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करा किंवा थेट उत्तर दिलं तरी चालेल. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, कुणाकुणाला आपल्या आईवडिलांचा नंबर, मोबाईल नंबर पाठ आहे? टेन्शन घेऊ नका, स्क्रीनवर सांगायचं नाही, पाठ आहे. मला सांगायला, मला आईचा नंबर पाठ आहे, मला बाबांचा नंबर अजूनही पाठ नाही. बाबांशी बोलायचं तर मी हो सेम आहे, पण माझ्या आई वडिलांकडे मोबाईलच नव्हता. दोघांचे नंबर पाठ आहेत. सचिन सर, पाठ आहे. आईच्या माहेरचं पूर्ण नाव कोणाला येतं? प्लीज, म्हणजे सगळ्यांना म्हणजे आजोळशी असणारा सगळ्यांचा संबंध खूप छान आहे. बरं, बाहेर फिरायला जाणं, जसं भूषण मगाशी म्हटला की शेवटचं बाहेर फिरायला जाणं ज्याच्यात तुम्ही खूप एन्जॉय केला असेल किंवा क्वालिटी टाईम स्पेंड केलेला असेल, अशी एखादी आठवण किंवा असं शेवटचं कधी झालंय? मागच्या महिन्यात आम्ही साध्या एका रेस्टॉरंटमध्ये मस्त मासे खायला गेलो होतो. उगाच फॅन्सी नाही, पण आई बाबांना आवडलो. मला आठवतं, म्हणजे मी आईला म्हणजे ते दॅट वॉज वन, तिने आयुष्यात कधी हॉलिडे घेतलाच नव्हता. मला वाटतं तो एकच असेल. आम्ही एक सिनेमा खूप वर्ष आधी केलेला, त्याची शूटिंग केरळला होती, मुनार बिनार. तर मी तिला तिथे नेलं, म्हणजे शूटिंगलाच होती, ठीक आहे, पण ती रोज येऊन शूटिंगला बसायची. मग संध्याकाळी सगळे एकत्र जेवायचो. मग परत सकाळी ती एक्सायटेड असायचं, आज कुठे जायचं आहे. तो एकच मुमेंट आठवतोय मला. बाकी काही, बरं, माझी आई काय बाहेर जाणारी कधीच नव्हती बिस्टॉरंटमध्ये जेवायला, काय नाही. तिचं ते जेवण तिने आयुष्यात चायनीजचा सी खाल्ला नसेल. तिने घरचं जेवण सोडून मला वाटत नाही काही खाल्लं असेल, कधीच नाही. मला आठवतं आहे, माझे बाबा जसं त्यांचं वय वाढलं ना, ही बिकेम अ चाइल्ड. आणि महेशला इथे माहिती आहे, त्यांना बाहेर जायला, लोकांना भेटायला सडनली खूप आवडायला लागलं. आणि माझी भाचे जे होते ते, आणि आम्ही त्यांना घेऊन बोरामध्ये पण गेलो होतो, जिथे मोठं म्युझिक होतं. आम्ही म्हटलं आम्ही चाललो आहे, ते म्हणे मला पण यायचं आहे. म्हटलं बरं चला. मग तिथे केवढं म्युझिक आहे, जरा हळू करायचा. म्हटलं इथे म्हणजे नाही, असं आम्ही त्यांना नेहमी बाहेर घेऊन जायचो. पण हां, नाही, माझी आठवण अशी ह्या वर्षीच माझी आई गेली, पण माझी आठवण, माझ्याकडे गणपती असतो आणि गौरीच्या जेवणाला माझे 5 मामा आहेत आणि 2 मावश्या आहेत. तर ते सगळेजण गौरी जेवणच्या दिवशी येतात. ती आठवण मला, कारण माझ्या आईचं असं होतं की सगळ्यांनी गणपती म्हणजे सगळे नातेवाईक आले पाहिजेत आणि सगळ्यांनी जेवण झालं पाहिजे. तर ती माझी आठवण आहे. म्हणजे आत्ता तुमच्यापैकी कोणाला आई बाबांची फेवरेट डिश माहिती आहे? तुझ्यापासून सुरुवात. आई बाबाची फेवरेट डिश, माय डॅड विल ईट एनिथिंग फ्राईड, काय पण फ्राईड फिश, फ्राईड कटलेट्स, त्याला फ्राईड आवडतं. आणि आई घराचं महाराष्ट्रीयन फूड, शी वॉन्ट्स टू ओनली ईट ॲट होम.
हो, बाबांना मासे खूप आवडतात, त्यामुळे इकडे आल्यानंतर मासे असतात. आईचं टेस्ट ना बदलत राहतात, म्हणजे अचानक मध्ये वाटतं की आणि मी म्हणते, नाही मला हे आवडतच नाही. तर अगं आई लास्ट टाइम तर म्हणाली होती, तर असं होतं. पण येस, मासे बाबांना खूप आवडतात. आईचा आवडता पदार्थ सुद्धा चेंज होत राहत असल्यामुळे वेगवेगळे आहेत. नाही, माझ्या आईला चिंचगुळाची आमटी, जिलबी. नाही, पण आईच्याच फेवरेट नाही, बाबांची पण सांगायची. बाबा माझे खूप आधी गेले, त्यामुळे फार आठवणी नाहीत. पण ते नॉनव्हेज खायचे चोरून, कारण त्यांच्याकडे आमच्याकडे नाहीतर नॉनव्हेज खात नसत. तर मला आठवतं कुठल्या तरी खानावळीची गोष्ट, की ज्या खानावळीत ते मटण थाळी खायला जायचे. हो. पदार्थ आठवला जो आधी अजिबात आवडायचा नाही, पिझ्झा, जो मला अजिबात आणि मला कधी हे अचानक आवडायला लागलं हेच जाणवलं नाही. म्हणजे मला नाही आवडत अजिबात नाही, आणि आईचं आज पिझ्झा मागवूया, आणि असं आई कधी आवडत, यू रिमेंबर दॅट अँड लाईक गुड, आई लक्षात आहे, आलो की पिझ्झा खायला घालतो. अशी आई सगळ्यांना मिळावी. नाही, आमच्याकडे बाबांना आधी चिंचगुळाची आमटी प्रचंड आवडायची, नंतर पण आवडायची, पण म्हणजे इतकं की लग्नाला पण आई डबा घेऊन जायची चिंचगुळाची, एवढी ती लागायची चिंचगुळाची आमटी. पण नंतर चॉकलेट्स आणि चॉकलेट्स, भयंकर चॉकलेट्स आवडायची. आणि आईला पुरणपोळी खूप आवडायची, आणि आई गेली त्याच्या आधी लास्ट तिने पुरणपोळीच खाल्ली. सो आमच्याकडे काही चॉईस नव्हतं बाबा. मी लहानपणी आम्ही फक्त घरीच जेवायचो. वडिलांची आवडती डिश म्हणजे आईने केलेलं जेवण. आईची आवडती डिश म्हणजे जे ताटात मिळेल ते. तिने आयुष्यात कधीच कुठला शौक केला नाही. मला त्याचंच वाईट वाटतं की तिला एक असा टाईम होता ज्यावेळेला तिने असं मी तिला कुठे कुठे नेलं असतं. मला वाटतं आईने कधी पिझ्झा पण खाल्ला नसेल, काही चायनीजही खाल्लं का, तेच तिचं जेवण, जे करते तेच. काही मला सार भात, मासे, म्हणजे वा 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 वा. हां, आणि मग ती तिची एक तिची करी असते, ती स्वतःसाठी एक करी बनवायची, ती मला भयंकर आवडते. मेधा बनवते त्यात काहीच नसायचं, त्यात फक्त कोकमाचं सार, लाल तिखट खूप, आणि काही नाही त्याच्यात, खोबरं नाही, काही नाही. एक्स्ट्रॉर्डनरी. नक्की. तुमच्या आईवडिलांची आवडती डिश? आईचं सांगितलं तर आवडतीपेक्षा माझ्याकडे लिस्ट आहे ज्या डिश ती खातच नाही. म्हणजे तिला चीज अजिबात आवडत नाही. म्हणजे मला तिला कुठे बाहेर न्यायचं असेल ना, तर तिचं वेगळं ऑर्डर करायला लागतं. एक तर तिला स्पायसी चालत नाही, आणि तर पण मला ती लहानपणाची तिची आठवण आहे. ती बँड्राला पालीला राहायची, तर तिथे कोणतरी फालुदावाला खूप फेमस असायचा. तर ती बोलायची कधी पण शाळेतून जाताना तिच्या बाबांना, म्हणजे माझ्या आजोबांना सांगायची, आपण बसनी नाही चालत जाऊया, कारण की रस्त्यात मग तिथे थांबून ते तर तिला फालुदा खूप आवडतो. आणि तसं फिश, बोंबील. आणि वडिलांचं तर त्यांना मटण आणि पाया हा त्यांचा खूप आवडतं हे आहे. नक्की. शेवटाकडे जाऊयात. फक्त शेवटचा रॅपिड फायर प्रश्न. मगाशी माराची खूप चर्चा झाली. असं म्हणणं खरं चुकीचं आहे, पण ज्याच्याने मार खायला आवडलाय किंवा अजूनही लक्षात राहिलाय अशी वस्तू कुठली होती? असं शस्त्र कुठलं होतं आईचं? शब्द, डोळे. ॲक्च्युली डोळे, तो डोळ्यांचा मार. म्हणजे आई एक खूप चांगलं बेल्ट किंवा स्केल हे जवळ ठेवायची फक्त अभ्यास घेताना, आणि असं मांडी घालून खाली बसलेलं असायचं, तर मारण्याच्या ऐवजी ना ती जमिनीवर फक्त तो आवाज करायची. त्यांनी असं वाटायचं, आई या फोर्सनी मारणार आहेस का? तेवढाच धाक. किंवा कुठेही असल्यानंतर फक्त डोळे, दिस वॉज इनफ. त्याचा मार जो लागायचा ना, ते आजकाल रिव्हर्स झाल्यासारखं, आई हात सूर लागलेला असं वाटतं. अनुषा, तू काय सांग? मला माहिती होतं की जेव्हा मराठीत बोलणार की म्हणजे मी काहीतरी होणार, कारण सारखं इंग्लिशमध्ये बोलवते, अनुषा खाली ये, झालं काहीतरी झालंय. सो म्हणून आय एम समथिंग रॉंग. की त्याच्यामुळे सहपरिवार ह्या चित्रपटाला जात. त्यानिमित्ताने आपल्या आईवडिलांचं छान आउटिंग होईल. थिएटरमध्ये आपल्या आईवडिलांसह, आपल्या मुलांसह या चित्रपटाला नक्की जा, कारण हे जुनं फर्निचर तुम्हाला काही नवीन अनुभव देऊन जाऊ शकतं.